मारलेल्या वर्गीकरण लढ्याच्या मागे आरएसएस आहे आणि हे सगळं आरएसएस मांगांना करायला लावतोय। ही भूमिका मीडियाच्या माध्यमातून आणि सगळीकडूनच जेव्हा जेव्हा स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा तेव्हा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना असेल, बुद्धाला असेल किंवा आम्हाला असेल, हिंदू जातीय मांग दहशतवाद्यांकडून आमच्यावर, जसं की आता काल विकास रोडेच्या बाबतीमध्ये झालं होतं, त्याची जिवंतपणी श्रद्धांजली सभा मांगांनी लावली होती, पण एकाही मांगानं त्याची श्रद्धांजली सभा घेऊन दाखवली नाही। तशाच पद्धतीनं 2020 मध्ये आपल्या काही मूर्ख लोकांमुळं माझ्यावर सोलापुरात हमला झाला होता आणि तो हमला ह्या मांग गांडू जातीयवादी लोकांनी लपून हमला केला होता। मी आणि माझे काही सहकारी सोलापूर येथे पोलीस स्टेशनला, माझ्यावर तिथं एनसीआर झाला होता, त्यासाठी आम्ही गेलो। दलित पॅन्थरचे नेते समजून घेतात स्वतःला, त्यांचा बाप बोलवून सांगतात तो दारू पिऊन मेला हे सांगत नाहीत। अशा दलित पॅन्थरच्या लोकांनी मी तिथं आलोय याची टीप मांग जातीय हिंदू दहशतवाद्यांना दिली आणि त्यांनी माझं काम आटपून मी परत पुण्याला निघत असताना तिथल्या एका चौकामध्ये जवळपास 100-150-200 लोकांचा मॉब घेऊन एका व्यक्तीवर हमला केला। एका व्यक्तीवर म्हणजे माझ्यावर हमला केला। गांडू लोक म्हणायची, आणि एका बौद्धाला मारण्यासाठी 150-200 लोक कशाला लागतात, है ना? त्या सोहम लोंढेच्या गांडीत दम होता ना, तर त्याने एकटा येऊन मला मारायला पाहिजेत होतं, त्याला बघितलं असतं आम्ही। तो त्याच्या कर्मानं मेला, दॅट इज डिफरंट पार्ट। कारण जे लोक बुद्धाशी बेईमानी करतात ते असेच कुत्र्याची मौत मरतात, हा वेगळा भाग झाला। तरी पण 2020चा व्हिडिओ आज टाकून माझ्यावर हमला केल्याच्या खोट्या बातम्या हिंदू जातीय मांग दहशतवादी लोक पसरवत आहेत। त्यामुळं तो व्हिडिओ खरा आहे, नाही असं नाही, आणि मी घाबरत नाही। मी तुम्हाला वारंवार हेच सांगतोय की आम्ही मरणाच्या तयारीने मैदानात उतरलेली लोक आहोत। त्यामुळं आम्ही असल्या गांडू हमल्यांना घाबरत नाही। असे हमले कितीही होऊ द्या, त्याला आम्ही घाबरत नाही, उलट आम्ही त्याला ठोकरून लावतो। फक्त त्यामध्ये विषय एवढाच आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांवर जितक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय, टिप्पणी करताय, अरे तुमची लायकी तरी आहे का बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची? मी त्यावेळेसही माफी मागितली नव्हती आणि आजही मागणार नाही। 10 दिवस मी जेलला राहून आलोय, पण माफी मागितली नाही। माफी कशासाठी मागायची? आमची सावरकरांची औलाद नाही, आमची बुद्धाची औलाद आहे। आणि बौद्ध लोक कधी माफी मागत नाहीत, ते जे करतात ते प्लॅनिंग न करतात। आम्ही जे बोललोय त्यावर मी कालही ठाम होतो आणि आजही ठाम आहे। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीला पॅरलली अण्णाभाऊ साठेला उभं करण्याचं जे काम मांगांकडून पर्वताची बरोबरी करण्याची, त्याची खरंच आपली कुवत आहे का हे तपासून बरोबरी करण्याचा प्रयत्न, जातीय द्वेषातून बाबासाहेब आंबेडकरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न जर आमच्या बौद्धांना या अगोदरही सांगत होतो आणि आजही सांगतोय, तुम्ही वेळीच बौद्ध म्हणून संघटित व्हा। तुम्ही आपल्या लोकांच्या विकासावर लक्ष द्या। तुम्ही बाबासाहेब आणि बुद्ध अनुसारात तुम्हाला जगातली कुठलीच शक्ती, कुठलीच ताकद रोखू शकणार नाही। आणि भारतामध्ये तर कुठल्याही 7 राष्ट्रवाद्यांच्या गांडीत एवढा दम नाही की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांना अडवावं। नाहीये, हे आपल्यातल्या फुटीचं कारण आहे। तो सोलापूरचा, माझ्या मते ते राजा भोसलेचा पोरगा आहे, आरपीआयचा। मी त्याला भेटायला गेलो होतो सहज मित्रत्व म्हणून। आणि दुसरा एक बनसोडे नावाचा पोरगा आहे, आतिश बनसोडे। या आतिश बनसोडेनी त्या मांगाच्या लोकांना मी तिथं आलो याची खबर दिली। आता आतिश बनसोडे बौद्ध आहे म्हणून मी तिथं गेलो होतो, मुळात तो महार निघाला।
अरे मुळात तो महार निघाला आणि त्यातल्या त्यात महार तरी इमानदार असतात, त्यातल्या त्यात तो पॅन्थर निघाला. त्यामुळं इमानदारीच्या मायला त्यांनी घोडे लावले. बरं, आतिश बनसोडेला माझ्यावर त्यांना हमला करायला लावायचा होता, त्यांनी करू द्यायला लावायचा होता, काय हरकत नव्हती. पण मला सांगायचं तरी होतं की असं असं होणार आहे. आम्ही तयारीत होतो, आमच्याही सोबत सगळं साहित्य होतं. आम्ही रिकाम्या हाताने नव्हतो, मी कधीच रिकाम्या हाताने फिरत नाही. सगळं साहित्य आमच्या सोबत असतं. आर नाही तो पार, ही आमची नेहमीच लढाई असते. 2 मारले तर 1 मारायची हिंमत आम्ही नेहमीच ठेवतो. त्यामुळं मागचे व्हिडिओ आत्ता टाकून साध्य काही होणार नाही. सध्याचा जो लढा आहे आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधातला, तो फार उग्र रूप धारण करत आहे. उलट महाराष्ट्रातल्या सगळ्या महार लोकांचा आणि बौद्ध लोकांचा मी ऋणी आणि आभारी आहे. तुम्हाला मांगांची प्रवृत्ती लवकरात लवकर कळाली. जे मी 10 ते 15 वर्षापासून सांगत होतो की मांगांपासून सावध राहा, ते तुम्हाला आज कळालंय. याबद्दल मी तुमचा आभारी आहे, ऋणी आहे, आभारी आहे. आज जे ढोंगी लोक स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेऊन, मांगांमधले ढोंगी लोक स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेऊन तुम्हाला मूर्ख बनवतायत ना, त्या मूर्खांपासून पण सावध व्हा. ते जोपर्यंत मांग आहेत ते आंबेडकरवादी होऊच शकत नाहीत. ते जोपर्यंत मांग आहेत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे ते होऊच शकत नाहीत. त्यामुळं तुम्ही आता बौद्धांनी तरी खरं तर सुधारण्याची गरज आहे. आपण हा जो खोटा पुळका दाखवतोय आणि कोणीही जय भीम म्हणलं की चड्डी काढून देतोय, ही आपल्यातली प्रवृत्ती आता कुठंतरी थांबली पाहिजे. आपणही प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. अरे इतकं सोपं नाहीये बाबासाहेब आंबेडकर स्वीकारणं, है ना. तुमच्या आणि माझ्या पूर्वजांनी घरातले देवारे नदीमध्ये नेऊन टाकून दिलेत, त्यांची जात त्यांच्या तोंडावर मारलेली आहे. तेव्हा कुठं बाबासाहेब आंबेडकर स्वीकारायला मिळालेला आहे, बुद्धाच्या जवळ जायला मिळालेला आहे. ज्या लोकांनी जात सोडली नाही, धर्म सोडला नाही, फुकटच नौटंकी करून म्हणतात जय भीम, असे बोगस लोकांपासून खरं तर आपण सावध राहिलं पाहिजे. ही सावधगिरी भविष्यासाठी महत्वाची आहे. माझ्यावर किती आरोप होऊ द्या, मी घाबरत नाही. आणि असल्या हमल्यांना तर मी घंटा घाबरत नाही. काय वाकडं होत नाही आमचं त्याच्याने. मी म्हणतो ना, मी जन्मलोयच मरण्यासाठी, आणि ते पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी. मी त्यावेळेसही माफी मागितली नाही, 10 दिवस जेलमध्ये राहून आलो. आजही त्याच विचारावर मी ठाम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पासंगाची सुद्धा बरोबरी अण्णाभाऊ साठे करू शकत नाही. ह्या विचारावर मी त्या दिवशीही ठाम होतो आणि आजही ठाम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्वताला तुम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न करताय, तुमची लायकी किती आहे? तरी आम्ही नेहमीच सामंजस्याची भूमिका घेत राहू. तो डिफरंट पार्ट आहे, पण वैचारिक लढाई ही मांगांसोबत आपली हिंदू राष्ट्रवाद्यांच्या बरोबरीची असली पाहिजे. मांग ही जी जात आहे ही मुळात हिंदू राष्ट्रवादाची समर्थक जात आहे. त्यांना भारताची राज्यघटना मान्य नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व मान्य नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी केलेलं कुठलंच कार्य ते मान्य करायला तयार नाहीत. आणि तुम्ही त्यांना भाऊ म्हणता, है ना. अशा नालायक लोकांना जर आपण भाऊ म्हणून जवळ घेऊन बसत असू आणि ते जर आपल्याच ताटामध्ये हागत असतील, तर यापेक्षा शर्मेची बाब दुसरी कुठलीच नाहीये. माझे व्हिडिओ 100 टाका, मला फरक पडणार नाही. बरं, व्हिडिओ टाकले त्यावेळेस गुन्हा दाखल झाला माझ्यावर. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आज त्या प्रकरणाला जवळपास 5 वर्षे झालीत. सोहम लोंढेच्या गांडीत दम नाही. तिथल्या पोलिसांना सांगून माझ्यावर चार्जशीट दाखल करायला लावायचं. का चार्जशीट दाखल केली नाही? मी लढायला तयार होतो. हायकोर्ट नाही, सुप्रीम कोर्टापर्यंत जायला आम्ही तयार होतो, पण मी माफी मागणार नाही हे मी जेलमध्ये सांगितलं होतं, तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं होतं. आणि तोच रुबाब आज सुद्धा आहे. काल होता, आज सुद्धा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वानं चालणारी माणसं होता. मी तुमच्यासारखे गांडू समजू नका. एखाद्या माणसाला बघून 5-50 टोळके एकत्र करायचे आणि त्याच्यावर हमला करायचा, अरे हा मर्दपणा नाहीये, हा हिजड्यांचा बाजार आहे सगळा. आणि हे सगळे हिजडे सोहम लोंढेंनी जमा केले होते त्या आतिश बनसोडेच्या सांगण्यावरून. आलं का लक्षात? हा आतिश बनसोडे आपल्यातलाच गद्दार आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला गेलो. त्याचे माझे अगोदरचे मतभेद होते, तरी मी गळा मिळवला. मला वाटलं हा आपलाच भाऊ आहे, पण तो गद्दार निघाला. त्याच्यामुळं माझ्यावर सोलापुरात हमला झाला. आलं का लक्षात? माझी बौद्ध लोक हे असं करू शकत नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रामाणिक लोक इतक्या खालच्या थराला जाऊच शकत नाहीत. चल, आतिश बनसोडे गेला,
तो पण महागद्दार झाला. मांग तर गद्दार आहेतच. ज्या दिवशी ते अरे जे बाबासाहेब आंबेडकरांचे होऊ शकले नाहीत ते तुमचे माझे काय होणार आहेत? हा, जे बाबासाहेब आंबेडकरांचे होऊ शकले नाहीत, आज 60 वर्ष झालं रिझर्वेशन खात आहेत. भारताच्या राज्यघटनेमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांना, कुठल्याही जातीतला असू द्या, जे जे हक्क आणि अधिकार आणि प्रोटेक्शन मिळत आहे, हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचं पाणी करून मिळवलेले हक्क आणि अधिकार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची सगळी देण आहे. हे ज्या हिंदुत्ववाद्यांच्या मागं लागलेत आता, हेच हिंदुत्ववादी हरामखोर अनुसूचित जातीच्या लोकांना स्वतंत्र मतदारसंघ नको, त्यांना मतदानाचा अधिकार नको, त्यांना शिक्षणाचा अधिकार नको, त्यांना इथं समानतेचा अधिकार नको म्हणून गांधींनी येरवडा जेलमध्ये आंदोलन केलं होतं, है ना. त्याच गांधीचा जनसंघ आज जरी RSS आणि बीजेपी आपण वेगळी समजत असलो तरी त्यावेळेसची गांधीजींची विचारधारा आणि आजची RSSची विचारधारा एकच आहे आणि ती RSSची विचारधारा फॉलो करण्याचं काम इथला मांग समाज करत आहे ना. त्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, खरं तर बौद्धांनी आता सावध झालं पाहिजे. माझं तुम्हाला वेळोवेळी सांगणं आहे, मी जे 15 वर्षापूर्वी सांगत होतो, 10 वर्षापूर्वी सांगत होतो, ते आज सत्य होताना दिसत आहे. अरे बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांचा दलाल म्हणतात, हे मादरचोद लोक, यांची लायकी आहे का बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याच्या? अशा पोस्ट सोशल मीडियावर चालू आहेत. यावर तुम्ही काही बोलणार आहात की नाही? आणि किती दिवस शांत बसणार आहात? बाबासाहेब आंबेडकर जर इंग्रजांचे दलाल असते तर ब्रिटिश कुटुंब बर्बाद केलं नसतं. बाबासाहेब आंबेडकरांना हे इंग्रजांचा दलाल म्हणतात. सुभेदार रामजी इंग्रजांच्या सैन्यामध्ये होते म्हणून त्यांना इंग्रजांचा दलाल म्हणण्याची मजल ह्या मांगांची गेली आहे. जो ब्राह्मणांच्या गांडीत दम नव्हता आमच्याबद्दल बोलायचा, ते ब्राह्मण मांगांकडून बोलून घेत आहेत, हे तुम्ही समजून घ्या. ही लढाई भविष्यामध्ये रक्तपातापर्यंत गेली तरी चालेल, पण बाबासाहेब आंबेडकरांसोबत गद्दारी करणाऱ्या लोकांना आपण सोडता कामा नये, त्यांच्यावर विश्वास ठेवता कामा नये. मला जाती जातीत भांडणं लावायची नाहीयेत, पण यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जे विष आहे, जहर आहे, ते जहर सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे. तुम्ही भाऊ म्हणून खांद्यावर हात टाकताल आणि पोटात सुरा जर गुपसाला जात असेल तुमच्या, तर तुम्ही भाऊ म्हणून कुठल्या पद्धतीनं विश्वास ठेवताय त्यांच्यावर, है ना? कुठल्या पद्धतीनं विश्वास ठेवताय? परवा काल विकास रोडेंचे श्रद्धांजलीचे बॅनर काढले. अरे काय घंटा फरक पडला का विकास रोडेच्या श्रद्धांजलीचे बॅनर काढून? माझ्या श्रद्धांजलीची बॅनर काढलेली आहेत. माझा ऍक्सिडेंट मध्ये मी मृत्यू झालाय म्हणून सांगितलेलं आहे. काय घंटा फरक पडला नाही आम्हाला, आम्ही जिवंत आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी, बुद्धाच्या चळवळीसाठी आम्ही मरेपर्यंत काम करणार. मेल्याच्या नंतर सुद्धा आमच्या विचाराची हजारो लोक आम्ही तयार केलेले आहेत. काय वाकडं होणार नाही. अशा हमल्याच्या आणि याचे त्याचे व्हिडिओ टाकून मी बदनाम होणार नाही. मला तर उलट शौर्य गाजवल्यासारखं वाटतंय, शौर्य गाजवल्यासारखं वाटतंय. माझ्या माग 150-200 लोक आहेत आणि एकटा मी पुढे चाललोय, हे शौर्य आहे. आणि ही बुद्धाची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ताकद आहे, है ना? मला जेलमध्ये टाकून यांना वाटलं कपिल सरोदेचं तोंड बंद करू, पण ते होणार नाही. आमच्यातल्याच बऱ्याचशा लोकांना तेव्हा वाटत होतं की कपिल सरोदे चुकीचं बोलतोय, पण मी चुकीचं बोलत नव्हतो. तेव्हाही बोलत नव्हतो आणि आजही बोलत नाही. मी आजही बौद्धांना सांगतो, तुम्ही मांगांपासून सावध राहा. ब्राह्मण तुमच्यासोबत डायरेक्टली लढायची त्यांच्या गांडीत दम नाही, पण त्यांनी निर्माण केलेले हे जे चेले चपाटे आहेत ना, मांग जातीय दहशतवादी,